नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोल इंडियाज मे 2025 प्रोडक्शन ड्रॉप्स 8.5% year on year basis to 63.5 MT. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड या कंपनीने आपल्या मे 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड या कंपनीचा कोल प्रोडक्शन मे 2024 मध्ये होता 69.4 मिलियन टन आणि या कंपनीचा मे 2025 या महिन्यामध्ये कोल प्रोडक्शन आहे 63.5 मिलियन टन्स. म्हणजे कोल इंडिया लिमिटेडचा कोल प्रोडक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 8.5%ने डिक्रीज झाला आहे. चला आता बोलूया NMDC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NMDC पोस्ट 89% इयर ऑन इयर बेसिस जंप इन मे आयरन ओव्हर प्रोडक्शन टू 4.43 मिलियन टन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NMDC लिमिटेड या कंपनीने आपल्या मे 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची मे 2025 या महिन्यामध्ये आयरन ओव्हर प्रोडक्शन आणि सेल्स होती मे 2024 मध्ये 2.82 मिलियन टन्स, जी इयर ऑन इयर बेसिसवर 89%ने इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, आता NMDC लिमिटेड या कंपनीची आयरन ओव्हर प्रोडक्शन आणि सेल्स आहे मे 2025 मध्ये 4.34 मिलियन टन्स. चला आता बोलूया अतुल ऑटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अतुल ऑटो टोटल सेल्स जम्प्स 7.3% इयर ऑन इयर बेसिस इन मे 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अतुल ऑटो लिमिटेड या कंपनीने आपल्या मे 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, अतुल ऑटो लिमिटेड या कंपनीची टोटल सेल्स मे 2024 मध्ये होती 2331 युनिट्स, जी इयर ऑन इयर बेसिसवर 7.3%ने इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीची म्हणजे अतुल ऑटो लिमिटेडची टोटल सेल्स मे 2025 मध्ये झाली आहे 2502 युनिट्स. आणि मित्रांनो, अतुल ऑटो लिमिटेडची डोमेस्टिक मार्केटमध्ये टोटल सेल्स पोहोचली आहे मे 2025 मध्ये 2357 युनिट्स. आणि या कंपनीची डोमेस्टिक मार्केटमध्ये टोटल सेल्स होती मे 2024 मध्ये 2100 युनिट्स. म्हणजे अतुल ऑटो लिमिटेडच्या डोमेस्टिक मार्केटच्या टोटल सेल्समध्ये 12.2%ची ग्रोथ दिसत आहे इयर ऑन इयर बेसिसवर. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड रिपोर्ट्स 5% इयर ऑन इयर बेसिस ग्रोथ इन टोटल सेल्स फॉर मे 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीने सुद्धा आपल्या मे 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने डोमेस्टिक मार्केटमध्ये मे 2025 या महिन्यामध्ये 14,534 युनिट्स सेल केल्या आहे. आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीने मे 2024 या महिन्यामध्ये 13,852 युनिट्स सेल केले होते, जी इयर ऑन इयर बेसिसवर 5%ची ग्रोथ दाखवते. आणि मित्रांनो, जर आपण याची टोटल सेल्स बघितली, ज्यात एक्सपोर्टसुद्धा इन्क्लूड आहे, तर या कंपनीने मे 2025 मध्ये टोटल सेल्स केली आहे 15,484 युनिट्सची, जी एका वर्षाआधी मे
2024मध्ये होती 14,682 युनिट्स आणि इथे सुद्धा 5%ची ग्रोथ दिसत आहे इयर ऑन इयर बेसिसवर. चला आता मित्रांनो अशा कंपनीबद्दल बोलूया ज्या कंपनीचे ड्रोन ऑपरेशन सिंदूरमध्ये यूज केले होते आणि त्या कंपनीचे नाव आहे सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो नावावरून असे वाटते की ही कंपनी सोलार बिझनेसमध्ये काम करते, परंतु मित्रांनो असे नाही. तर मित्रांनो सोलार इंडस्ट्रीज बॅक्स एक्सप्लोजिव्ह सप्लाय कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम CIL वर्थ ₹402 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीला कोल इंडिया लिमिटेडकडून 402 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. कशासाठी? कार्टिज एक्सप्लोजिव्ज अँड ॲक्सेसरीज सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो हा डोमेस्टिक सप्लाय कॉन्ट्रॅक्ट सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडला 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025 मध्ये टोटल रेव्हेन्यू होता 7,540 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये 10,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा. आणि मित्रांनो या 10,000 कोटीपैकी 3,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू फक्त ही कंपनी डिफेन्स बिझनेसमधून जनरेट करेल असे सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीचा उद्देश आहे. चला आता बोलूया कोफोर्ज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो कोफोर्ज लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो या 1:5च्या रेशोच्या स्टॉक स्प्लिटचा ज्याला पण बेनिफिट घ्यायचा असेल त्याला या कंपनीचे शेअर 3 जून म्हणजे आज किंवा त्याच्या पहिले परचेज करावे लागत होते. आणि मित्रांनो ज्यांच्याजवळ पण आतापर्यंत कोफोर्ज लिमिटेडचे शेअर असेल त्याचे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो एका शेअरचे तर 5 शेअर होऊन जाईल, परंतु मित्रांनो उद्या या कंपनीची एक्स डेट आहे. तुम्ही बघू शकता 4 जून 2025. म्हणजे मित्रांनो कोफोर्ज लिमिटेडचा करंट शेअर प्राइस 5ने डिवाइड होऊन जाईल. कारण मित्रांनो उद्या कोफोर्ज लिमिटेडची एक्स डेट आहे. आणि मित्रांनो त्याचसोबत मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेडने सुद्धा 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता आणि TCSने सुद्धा 30 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता आणि त्याची सुद्धा उद्या एक्स डेट आहे. तुम्ही बघू शकता 4 जून 2025. बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो हुंडई मोटर इंडिया सेल्स 58,701 युनिट्स इन मे 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो हुंडई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीने सुद्धा आपल्या मे 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने मे 2025 या महिन्यामध्ये टोटल सेल्स केली आहे 58,701 युनिट्सची, ज्यामध्ये 43,861 युनिट्स आहे डोमेस्टिक सेल्सचे आणि एक्सपोर्ट सेल्स आहे 14,840 युनिट्सची. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो बजाज ऑटो सेल्स अप 8% इन मे ॲट 3,84,621 युनिट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीने आपल्या मे 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीची टोटल सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने इन्क्रीज होऊन मे 2025 या महिन्यामध्ये आहे 3,84,621
युनिट्स. आणि मित्रांनो, या कंपनीची डोमेस्टिक सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन आली आहे 2,25,733 युनिट्स. आणि या कंपनीची एक्सपोर्ट सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 22% इन्क्रीज होऊन आली आहे 1,58,888 युनिट्स मे 2025 मध्ये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.